स्पर्शानुभूती. डॉक्टर निशिकांत श्रोत्री. आयुष्याचा जीवन मार्ग कसाही असला तरी तो ज्याचा त्याला पार करावाच लागतो. मग त्यावर कुठे खाचखळगे असतात तर कुठे चढ उतार असतात, कुठे काटे कुठे पसरलेले असतात तर कुठे दलदल असते. या उलट कुठे फुलांचा सडा शिंपलेला भेटतो तर कुठला मार्ग रमणीय असतो. असाच काहीसा सरमिसळीचा जीवन मार्ग पार करत करत आयुष्याच्या अशा टप्प्यावर येऊन पोचलो आहे की जिथे पहिलं तीराची जाणीव व्हायला लागली आहे. त्याची ना खंत आहे ना खेद. एक ना एक दिवस पहिलं तीराला जायचंच आहे. त्याची भीती तर अजिबातच वाटत नाही. तरीही आपल्या आयुष्यातील कर्मकर्तव्यात आपण कुठे कमी तर पडलो नाही ना, अशा विचाराने या टप्प्यावर क्षणभर विसावून मागे वळून पाहतो तेव्हा जीवनातील सगळ्या यशापयशांचा चित्रपट वनपटलावरून सरकायला लागतो. कुठे आपण सहज बिकट परिस्थितींवर मात करू शकलो तर कुठे सहज साध्य उद्दिष्टातही आपण अपयशी ठरलो हे स्पष्टपणे दिसतं. आणि दोन्ही आठवून केवळ हसूच येतं. काही ठिकाणी मात्र या प्रवासात कोणाच्या तरी मुळे आपल्या आयुष्याचं सोनं कसं झालं हे झळाळून दिसतं आणि कृतज्ञतेने मन भरून येतं. नकळतच नतमस्तक व्हायला होतं. आपल्या आयुष्याचं सोनं करणारा हाच तो परिसस्पर्श. माझ्या सुदैवाने आयुष्यात विविध टप्प्यांवर असा परिसस्पर्श करणारे विविध लोक मला भेटले. त्यांनी माझ्या आयुष्याला परिसस्पर्श केला देखील. अर्थात त्या स्पर्शाने माझं सोनं जरी झालं नसलं तरी माझ्या जीवनात आमूलाग्र सकारात्मक बदल झाला एवढं मात्र नक्की. मी मुळातच जर लोखंड असतो तर माझंही त्या स्पर्शाने नक्कीच सोनं झालं असतं. पण माझ्यासारख्या पाषाणाचं सोनं जरी झालं नसलं तरी त्याचे या सर्व स्पर्शांनी देखणं शिल्प नक्कीच बनवलं. दुर्दैवाने त्या काळात काही वेळेला बालवयातील अपरिपक्वतेने मला हे स्पर्श परिसाचे आहेत याची जाण झाली नाही. हरकत नाही, ती आता होतीये. म्हणूनच या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायला आता आयुष्याच्या या उतारावर केवळ एकच मार्ग उरलाय माझ्यापुढे. हे अनुभव आणि त्यांची महती शब्दबद्ध करून माझ्या वाचकांच्या पर्यंत पोहोचवणं. त्याचीच परिणिती म्हणजे हे परिसस्पर्श. या पुस्तकात काही कारणांनी मी माझ्या आयुष्यातील परिसस्पर्श करणाऱ्या सगळ्यांचा समावेश करू शकलो नाही याची मला मनोमन खंत आहे. या सगळ्यांवर लेख लिहिताना नक्की कशा प्रकारचे लेख असावेत अशी सुरुवातीला माझ्या मनाची दुविधा अवस्था होती. शब्दचित्र लिहावीत की आणखी काही. मात्र अंतर्मुख होऊन विचार केल्यावर मला जाणवलं की शब्दचित्रांवर स्मृतिचित्रांचा साज चढवला तर ते मला जे काय सांगायचंय त्याला न्याय देऊ शकेल. या लिखाणासाठी मला माझी सुवद्य पत्नी कैलासवासी सौ अपर्णा ही सतत प्रोत्साहन देत असे. यातील अखेरचा लेख सोडून बाकी सगळे तिने मोठ्या आवडीने वाचलेले आहेत आणि त्यांचं कौतुकही केलेलं आहे. तिच्यासारख्या चोखंद व्यक्तीकडून कौतुक होणं ही फार मानाची गोष्ट समजतो मी. आज याचं पुस्तकात झालेलं रूपांतर तिला पाहता येत नाही याची खंत मला आयुष्यभर बोचत राहील. त्याचबरोबर माझा जिवलग शालेय वर्गमित्र श्री विनय जोशी यांनीही मला या लिखाणासाठी वरचेवर उद्युक्त केलं. जरूर तिथे तपशीलही पुरवले. त्याचा ऋणनिर्देश न केल्यास माझ्यासारखा कृतज्ञ मीच असेल. मी त्याचा सदैव ऋणी राहील. माझ्या सर्व रसिक वाचकांनी आजवर माझ्या यच्चयावत पुस्तकांना भरभरून प्रतिसाद देऊन त्यांना मनापासून दाद दिली आहे. याही पुस्तकाच्या बाबतीत ते असेच कौतुकाचे हात पुढे करतील अशी आशा आहे. कृपया आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या या परिसस्पर्शाचा दृक्श्राव्य आस्वाद मला मनसोक्तपणे घेता येईल. धन्यवाद.